महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. कारण की बघा, संजय गांधी योजनेचे जर का तुम्ही लाभार्थी असाल किंवा निराधार योजनेचे जर का तुम्ही लाभार्थी असाल, तर हा अपडेट तुमच्यासाठी खरंच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आणि आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व योजनांची माहिती व इतर शासकीय योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर बघा मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. त्याचबरोबर बघा, या महिन्यापासूनच या योजनेमध्ये आणखी एक बदल सरकारने केलेला आहे. आता तो बदल म्हणजेच काय, तर बघा, शासनाच्या माध्यमातून दिव्यांग सहाय्यक पोर्टलची नव्याने सरकारने निर्मिती करण्यात आलेली आहे. आता पहा, दिव्यांग बांधवांना आता जसं की सेपरेट हप्ता इथे मिळणार आहे, स्वतंत्र हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आता सरकार जमा करणार आहे. या अगोदर काय होतं की सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत सर्व निराधार बांधवांना किंवा सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना एकत्र पैसा यायचा. आता या योजनेमध्ये जे इतर लाभार्थी आहे त्याचे कोणते लाभार्थी, जसं की विधवा महिला आहे आणि विधवा, जसं की वृद्धपाळ, जे काय तर सर्व निराधार व्यक्ती असणार, वृद्धपाळ योजनेच्या महिला किंवा बांधव जे काय आता निराधार व्यक्ती असणार आहे, त्यांना वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये पैसे मिळत नव्हते. एकत्र सर्व निराधारांना इथं पैसे मिळत होते. आता त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर आजारी व्यक्ती असतील तर या सर्वांसोबत एकत्र जणांना सरकार पैसे टाकायचे. आता त्याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु बघा, एप्रिल महिन्यापासून थेट सर्व निराधार व्यक्तींना असो किंवा सर्व लाभार्थ्यांना अलग अलग पैसे मिळणार आहेत. तर चला बघून घेऊया की दिव्यांग सहाय्यक कल्याण विभागाच्या माध्यमातून हप्ता आता जमा करण्यात येणार आहे. दिव्यांग सहाय्यक विभाग स्थापन करण्यात आलेला आहे. आता दिव्यांगांसाठी जो मार्च महिन्याचा शासन निर्णय सरकारने काढलेला होता, आता त्या निर्णयानुसार स्पष्टपणे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे किंवा आवाहन करण्यात आलेलं आहे की मार्च महिन्यापर्यंतच इथं पैसे सर्व दिव्यांग व्यक्तींना किंवा सर्व निराधारांना एकत्र जमा झाले. परंतु इथून पुढे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत इथं सर्व निराधारांना आता अलग अलग अमाऊंटमध्ये, म्हणजे अलग अलग त्यांना इथं पैसे क्रेडिट होणार आहे. म्हणजेच बघा, दिव्यांग सहाय्यक कल्याण विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली हे महत्त्वाची सूचना असणार आहे. कारण की जर आपण पाहायला गेलं तर शासनाच्या निर्णयाच्या माध्यमातून समजले आहे. आता बघा, हे बऱ्याच दिव्यांग बांधवांना संदर्भातील याचा प्रश्न उठलेला आहे की सर्वांना अलग अलग पैसे कसे मिळतील. तर बघा, आधी कसं दिव्यांग सहाय्यक विभागाच्या अंतर्गत हे सर्वांसाठी एकत्र निधी मंजूर व्हायचा, परंतु आता जर आपण पाहायला गेलं तर दिव्यांग सहाय्यक कल्याण विभागाच्या माध्यमातून आता अलग अलग अमाऊंटमध्ये सर्व निराधारांसाठी पैसे सरकार आता मंजूर करणार आहे. परंतु सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत हप्ता आला तर बघा, एप्रिल महिन्यापासूनच तुम्हाला अलग अलग पैसे इथे मिळणार आहे. कारण की सरकारने अशा प्रकारे जी आर काढलेला आहे. परंतु बघा, सर्व निराधार बांधवांना तर नाही, परंतु बघा, जे आता दिव्यांग बांधव किंवा विधवा महिला अशा प्रकारे जे अलग अलग आता निराधार योजनेचे लाभ घेणारे लाभार्थी बंधू किंवा भगिनी असणार आहे, तर त्यापैकी सर्व आता दिव्यांग बांधवांना, दिव्यांग महिलांना एक नोटिफिकेशन सरकारने स्पेशली जारी करण्यात आलेलं आहे. त्या नोटिफिकेशनमध्ये आता जे दिव्यांग सहाय्यक अंतर्गत जे आता पोर्टल सरकारने लॉन्च केलेलं आहे, यावरती तुम्हाला आता नोंदणी करणे अनिवार्य सरकारने केलेलं आहे. आता त्या पोर्टलवरती ऑफिशियल नोटिफिकेशन हे सरकारने इथं जसे की आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांनी अपलोड केलेली आहे. शासन निर्णय आता सरकारने जी आर सुद्धा काढलेला होता. परंतु बघा, जे त्यांनी आता पोर्टल लॉन्च केलं त्यावरती तुम्हाला नोंदणी करायची आहे. नोंदणी जर का तुम्ही केली नाही तर इथून पुढे तुम्हाला आता हप्ता मिळणार नाही. जे दिव्यांग बांधव त्यावरती नोंदणी करतील त्यांनाच इथून पुढे आता हप्ता मिळणार आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. बाकी चुकीची माहिती नाही, परंतु तुम्ही अधिकृत माहिती गुगलवरती सुद्धा बघू शकता. आता तुमचे ऑफिशियल जे आता दिव्यांग सहाय्यक इथं पोर्टल आहे त्यावरती सुद्धा तुम्ही माहिती बघू शकता की तुम्हाला सर्व काही माहिती त्यावरती पाहायला मिळणार आहे. हे बघा, आता तुम्ही जर का ते नोंदणी केली नसेल तर दिव्यांग सहाय्यक विभागाच्या अंतर्गत जे आता पोर्टल सरकारने लॉन्च केलं त्यावरती तुम्हाला लवकरात लवकर नोंदणी करायची आहे. ही नोंदणी कोणाला करायची आहे हे देखील महत्त्वाची शंका भरपूरशा इथं लाभार्थ्यांच्या मनामध्ये पडत असते. तर बघा, तुकाराम मुंडे साहेबांनी स्वतः माहिती देण्यात आलेली आहे की या पोर्टलच्या सर्व शंकांचे निरसन आता सरकार करणार आहे. आणि या पोर्टलवरती तुम्हाला इथं नोंदणी करणं हे असं नाही की तुम्हाला नोंदणी मार्च महिन्यात किंवा एप्रिल महिन्याच्या एंडिंग पर्यंत करायची आहे. अजूनपर्यंत त्या पोर्टलवरती सरकार काम करत आहे आणि इथून पुढे तुम्हाला हे नोंदणी कशी करायची आहे संपूर्ण काही डिटेलमध्ये माहिती मीच तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. फक्त तुमच्यासाठी सरकारने आता हे पोर्टल लॉन्च केलं, ही माहिती महत्त्वपूर्ण असणार आहे. इन फ्युचर तुम्हाला 1 महिन्याने 2 महिन्याने यावरती नोंदणी करणं हे अनिवार्यच असणार आहे. अजूनपर्यंत यावरती नोंदणी करणं
हे सरकारने सुरू करायचंच आहे. या पोर्टलवरती सरकारने काम केलं. हे पोर्टल आणखी सरकारने लॉन्च केलेलं आहे, परंतु या पोर्टलवरती नोंदणी करणं सरकारने अनिवार्य करण्यात यायचं आहे. कारण की बघा, सरकारने GR काढलेला आहे. GR नुसार आता इथून पुढे सरकार स्वतः ही स्कीम आता राबवणार आहे आणि तुम्हाला नोंदणी करणं सरकारने स्वतः हे आता चालू करणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. असं तुम्हाला घाबरून जायचं नाही की तुम्ही नोंदणी केली नाही किंवा नोंदणीची लास्ट डेट काय असणार आहे. नोंदणीची लास्ट डेट किंवा नोंदणी आता या तारखेपासून चालू झाली अशी कुठलं सरकारने GR काढला नाही, तर तुम्ही अशी काही शंका तुम्हाला मनामध्ये बाळगायची नाही. बाकी तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवा. तुमचं दिव्यांग कार्डाला तुमचं आधार कार्ड लिंक करून ठेवा, तर 100% तुम्हाला पैसे कंटिन्युअस येतच राहणार. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. अशी शासकीय योजनांची व GRची माहिती सर्वात अगोदर पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून इतर सर्व योजनांची माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.